बातमी तानाजी सावंतांच्या मुलाबाबत फोन आला होता असं अमितेश कुमार यांनी म्हटलंय। फोन आल्यानंतर अपहरणाची तक्रार दाखल केली अमितेश कुमार यांनी असं माहिती दिलेली आहे। तानाजी सावंतांच्या मुलाबाबत फोन आला होता अमितेश कुमार यांची ही माहिती। सर, तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉककडे निघाला होता एक खासगी विमानाने, मात्र त्यानंतर आपण पुन्हा त्याला पुण्याकडे बोलवलं, ती सगळी यंत्रणा आपण राबवली। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? बरोबर आहे, आमच्याकडे कंट्रोल रूमला एक कॉल आला होता। ते कॉलमध्ये त्यांच्या मुलाची किडनॅपिंग झाल्याची तक्रार होती। इमिजिएटली पोलिसांनी अत्यंत गंभीर प्रकरण असल्यामुळे आणि किडनॅपिंगचे कोणत्याही प्रकारमध्ये अत्यंत गंभीरतेने पोलीस दखल घेतात। इमिजिएटली एफआयआर जे प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता। डीजीसीएला आम्ही इमिजिएटली मेल पाठवले होते की यामध्ये अशाच्या प्रकारचे किडनॅपिंगची घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये ते फ्लाईटवर गेलेली आहे, आपण आपल्या स्तरावर योग्य कारवाई करावी आणि जर शक्य असतील तर त्यांना इंडियन सॉइलवर लँड करावी। त्या दृष्टिकोनातून त्यांनी आमचे जे मेल गेला होता त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करून ते विमानाला परत बोलवले होते आणि ते पुण्याला लँड झाला होता। मग सर, आता ती तक्रार जी आहे ती मागे घेण्यासंदर्भात काही आपण तक्रार घेण्यात आलेली नाही। आता तपासमध्ये आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ते व्यक्ती आलेली आहे, त्यांच्यासोबत 2 आणखी व्यक्ती होते। आम्ही सर्व घटनाक्रम तपास करत आहे, तपासानंतर योग्य निर्णय त्यावर घेण्यात येईल। कॅमेरामन विशाल सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तर फोन आल्यानंतर अपहरणाची तक्रार दाखल करून घेतली। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिलेली आहे। आम्ही मेल करून विमान खाली उतरवण्याची विनंती केली असंही त्यांनी सांगितलं।